येवल्यातील बौद्धांच्या स्मशानभूमीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष. भर पावसात अंत्यविधी, स्थानिकांचा नाराजीचा सूर. येवला शहरातील भीमाला येथे बौद्ध समाजाचे निर्वाण पथ म्हणजेच स्मशानभूमी असून येथे सुविधांचा अभाव दिसून आला, म्हणून येवला पालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून बौद्धांच्या स्मशानभूमीमध्ये ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे म्हणून निवारा शेड तसेच नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था, लाईट तसेच संरक्षक भिंत बांधकाम करून देण्याची मागणी येवला नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आली. येथील आंबेडकर चळवळीचे धोंडीराम पडवळ यांचे 14 जुलै रोजी निधन झाले असता अंत्यविधी करताना भर पावसात चिता पेटणे अशक्य झाल्याने 45 लिटर डिझेल वापरून पावसाशी सामना करत नातेवाईकांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागला. अशावेळी नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात संताप निर्माण होत फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अशी दयनीय अवस्था होत असेल आणि लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाकडून समाजाचे क्रूर चेष्टा होत असेल तर यासंदर्भात जाब कुणाला विचारायचा. एकीकडे 2022 मध्ये या स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी 34,97,000 रुपये निधी मंजूर झाल्याची चर्चा बौद्ध समाजाच्या लोकांपर्यंत येऊन पोहोचली होती, परंतु अद्यापही स्मशानभूमी दुरुस्तीचे काम झाले नसल्याने संबंधित निधी कुठे गेला म्हणून बौद्ध समाजाच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करत येवला नगरपालिका प्रशासनाने तात्काळ स्मशानभूमी दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छळण्याचा इशारा यावेळी देण्यात आला म्हणून निवेदन उपमुख्य अधिकारी यांना देण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज चॅनल, महाराष्ट्र. आज सकल बौद्ध समाज तसेच सर्व दलित बांधव येवले मुख्याधिकारी कार्यालय येवले नगर परिषद इथे आम्ही आलेलो आहोत आणि आजचा आमचा जो प्रश्न आहे तो अत्यंत ज्वलंत आहे. येवले शहर ज्याला अनेक संतांची आणि क्रांतिकारकांची तसेच महापुरुषांची इतिहासाची पार्श्वभूमी असलेला हा येवला शहर आणि या येवले शहरामध्ये आज बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. येवला शहरामध्ये जी छत्रपती संभाजीनगर जो रस्ता आहे त्या रस्त्यावर जी बौद्ध दलित समाजाची जी स्मशानभूमी आहे त्याला पत्र्याचं शेड नाही, वरतून जे आपण जे प्रेत दहन करतो त्या ठिकाणी अक्षरशः उघड्यावर ते प्रेत दहन करण्याची वेळ आलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, काल परवा समाज बांधव एक वारलेले होते, तर त्यांचं आम्ही ज्यावेळेस अंत्ययात्रा करायला गेलो तर अक्षरशः आम्हाला मुसळधार पावसामध्ये ती अंत्ययात्रा करावी लागली किंवा त्या प्रेतावर अंत्यसंस्कार करावे लागले. अक्षरशः नातेवाईकांचे प्रचंड हाल या ठिकाणी झाले आणि तिथे कुठलीही सुविधा नगर परिषदेकडून केलेली नाही. आज या संदर्भात आम्ही अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत माननीय उपमुख्याधिकारी सन्माननीय पगारे साहेब यांना आम्ही आमच्या या भावनांचं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की लवकरात लवकर या स्मशानभूमीचं विकास काम झालं पाहिजे आणि बौद्ध समाजाची जी स्मशानभूमीची दयनीय अवस्था आहे ती दूर झाली पाहिजे. आम्ही या संदर्भात आता संविधानिक मार्गाने हे निवेदन दिलेलं आहे. जर नगर परिषदेने यामध्ये जर दखल घेतली नाही किंवा आमच्या या प्रश्नावर त्यांनी काढता पाय जर घेतला तर येणाऱ्या काळामध्ये अत्यंत उग्र स्वरूपाचं आंदोलन तेही संविधानिक मार्गाने आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, ही आज आम्ही आमची तीव्र भावना शासनाला व खास करून लोकप्रतिनिधींना कळवत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा